आणि आता लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आईचा घात केला नाही तर आईला घात होण्यापासून वाचवलं, ठाकरेंच्या मुलाखतीतल्या टीकेवरून यामिनी जाधवांचं उत्तर। बारामतीत कुटुंबानं अजित पवारांना एकटं पाडलं, मात्र अजित पवार अभिमन्यूसारखे लढलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकतील तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा मागितला नाही, इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। तर भाजप प्रवेश निश्चित, तावडेंनी सांगितल्याची माहिती। भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेन, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची निवडणूक लढवण्याचे संकेत। श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ठाण्यात सभा, सभेपूर्वी आनंद आश्रमात राज ठाकरेंकडून आनंद दिघेंना अभिवादन। 25 वर्षांनंतर राज ठाकरे आनंद आश्रमात। राज ठाकरेंकडे आता कोणताही पर्याय नाही, 2019 मध्ये राज ठाकरे मोदींबद्दल काय नाही ते बोलले, आता त्यांना भाजप विरोधात बोलून चालणार नाही, रोहित पवारांची टीका। ठाण्यातील मविया उमेदवार राजन विचार यांचं प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्यासाठी पत्र, पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आल्यास विचार करू, वंचितची भूमिका।